आणि महत्त्वाचं म्हणजे आहे का, हे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे सध्याला तरी. आणि मंदिराचं निर्माण आहे का महाराजा मार्तंडवर्माने केलं बघा. काहीतरी 1733 मध्ये ह्याचं निर्माण केलेलं आहे, इसवी सनमध्ये बरं का. मंदिराचा परिसर काय स्वच्छ आहे राव, किती मेंटेन ठेवलाय, हाय मेंटेन एकदम. काहीच भारी दिसतं, मस्त असा एकदम पाणी बिणी साईडला. वा वा वा, एक नंबर. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला, सकाळ आज जरा उशीरच झालाय, पण आपल्याला काय कावा होत नाही उशीर, रोजच तर उशीर व्हायला लागलाय. उठून मस्तपैकी ब्रश वगैरे करून बसलोय आता बाहेर. आता आज आपल्याला तिरुवनंतपुरमला जायचं. आज 3 दिवस झाले. 3 दिवस आज आपल्याला हा व्ह्यू बघितल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. ज्यावेळेस हा व्ह्यू बघेन त्याच वेळेस आपल्या दिवसाची सुरुवात होती, कारण व्ह्यूच अट्रॅक्टिव्ह आहे, अट्रॅक्टिव्ह. चला आता आवरून वगैरे झाले सगळं. आता हॉस्टेलवरून निघालोय नाश्ता करायला, जेवण वगैरे करायचं. त्यानंतर ट्रेन बघायची कुठून कुठपर्यंत आहे, कशी, कितीला तिकीट पडले, काय ते सगळे इन्फॉर्मेशन काढून मग निघायचं आपलं. तरी पण कंटिन्यू असेल ट्रेन, कारण 40 किलोमीटर आणि मेन सिटी ना वरनं तिरुवनंतपुरम, त्यामुळे बऱ्यापैकी असेल ट्रेन. हा आलोय हॉटेलला नाश्ता करा, पण आज गर्दी भरपूर. चला जेव नाश्ता करून. एक काय मागव आज, प्लेन इडली सांबारच मागव, काय मस्त लागेल. आणि वरनं कॉस्ट पण कमी झाला, काहीतरी 45 रुपयाला 3 सेट. इडली सांबार नव्हतं म्हणून आता मसाला डोसा मागवला. काल हेच खाल्लं होतं, पण आज लय भारी लागतं कालपेक्षा. आज काय विशेष सांगले काय माहिती, काल नव्हता एवढा भारी. निघालो आता, फुल नाश्ता गेला कालच्या रोडने चालल्याशिवाय पर्याय नाही. पण सोलो ट्रिपला चालावंच लागतं, मी किती जरी काय म्हणलं तरी सोलो ट्रिपला चालावंच लागतं. काहीतरी फेस्टिवल आहे वाटतं मला तर इथं, असं वाटायला लागलं. कारण कालपासून बघतोय मी फुल जोरात तयारी चालू आहे. हे बघा, हे असले बाहुले ते बनवत होतं, ते मास्क तोंडाला लावायचं. 100% काही ना काही फेस्टिवल आहे. तिथे एक जवळ मंदिर आहे बघा. ह्याच्यानंतर आपण त्या मंदिरात आणखीन गेलो नाही. आज आल्यावर जाऊच तिथं, बघूच कसा विषय काय नाही, कोणत्या देवाचं मंदिर आहे ते तरी कळेल. बघा काल इथं काहीच नव्हतं का नाही, दुकानं ते काहीच नव्हतं. आता ते दुकानं ते लागायला लागले, तर विचारावं लागेल कोणाला तरी कशाचा फेस्टिवल आहे नेमका. शीतल्या मंदिरात जायचे आपल्याला, वरी मंदिर आहे एक. जाऊ आता संध्याकाळच्या टायमाला, आत्ता नाही. 15ला एक अपडेट आलता, त्या अपडेटमुळं बॅटरी लाईफ इतकी भारी झाली का नाही आता ह्याची. एकदा फुल केलं म्हणजे आधी दिवसातनं 3 वेळेस चार्जिंग करावं लागायचा. आता 2 वेळेस जरी केलं तरी होऊन जाते संध्याकाळपर्यंत. कारण बॅटरी बॅकअप वाढलं थोडं, त्या अपडेटने मेन्शन केलं तर त्याच्या बॅटरी लाईफवर थोडा हे होणार आहे, वाढणार आहे थोडी म्हणून. पण मस्त ऑप्टिमाइज झाले आता मोबाईल. आणखीन लय लांब जायचे, 1.5 किलोमीटर आहे आता इथून. चालत रेल्वे स्टेशनला. परत 12 वाजता ट्रेन आहे डायरेक्ट तिरुवनंतपुरम. आलो स्टेशनपर्यंत, पण माझ्या हाल बघा काय झाले तर इथपर्यंत येऊस तर घामाने वालाच झालोय, वाला अख्खे पाठीवर तर सगळा घाम आणि शर्ट चिटकूनच बसलाय, इतका घाम आलाय. 7 वाजता ट्रेन आहे. पहिलं पटकन जाऊन तिकीट काढावं लागेल. आता वाजलं 11:50, 10-20 मिनटं टाईम आहे. घेऊ काढून गडे पटकन जाऊन, आणि थोड्या वेळ बसतो गडे, कारण जेवण गेल्या लगेच निघलो होतो, त्यामुळं तर जास्तच त्रास झाला चालायला. 40 किलोमीटरला फक्त 10 रुपये तिकीट, लय स्वस्त आहे. फिरला पाहिजे, फक्त फिरायला आहे. ट्रॅव्हलिंग लय स्वस्त आहे. खर्च कुठं होतो, फक्त
जेवणात आणि राहण्यात. आता राहण्यात पण होत नाही लय, कारण डॉर्मेटरीज असतात प्रत्येक जागेवर. प्रत्येक ज्या फेमस टुरिझम असतं तिथं डॉर्मेटरी आहेतच. त्यामुळे एवढं राहण्यात पण नाही. फक्त आता खाण्यात कॉम्प्रोमाइज कोणच करू शकत नाही. खावं तर लागतं जे पोटाला फिरायचं म्हणल्यावर. 10 रुपयात त्रिवेअनंतपुरम म्हणजे काहीतरी 40 रुपयाला 38 किलोमीटर आहे इथून. स्वस्त जर्नी, स्वस्त एकदम. आत्ताच आपण ट्रेनमध्ये उतरलं तर बघा, आणि हे बघा तिरुवनंतपुरमचा फर्स्ट व्ह्यू. आता काय झालं, उतरलो, थोडं बसलो आणि नंतर म्हणलं आता निघावं. आता ही 4चा स्लॉट आहे पर आपल्याला पडायला दर्शन घ्यायला. हे स्लॉटवर राहते, म्हणजे सकाळ अर्धा तास दर्शन देतात. असं कंटिन्यू दर्शन चालू नाही इथं. आपलं कसं बाकीच्या मंदिरात असते कंटिन्यू दर्शन घ्यायचं. आता तिथं आणखीन एक ऐकायला भेटलं आहे मला की लुंगी घालायला पाहिजे तिथं दर्शन घ्यायच्या टायमाला. आता बघू तिथं गेल्यानंतरच काय ते अपडेट. आणि जरी आपल्याला जर आपण कुठून पण जरी तिरुवनंतपुरममध्ये ट्रेनने उतरलो का, तिथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तर मंदिर आहे. काय आपण वॉक करून सध्या जाऊ शकतो त्याच्यात, लय लांब नाही. त्यामुळं आता चाललो आहे त्याच दिशेने. तुम्हाला मस्त असं सिनेमॅटिक दाखवतो मंदिराचे. आतमध्ये कॅमेरा तसा अलाउड नाही, पण जेवढं होईल तेवढं दाखवतो. आता आपण चालत अर्धा किलोमीटर आलो आहे. आता इथून पुढे 1 किलोमीटर राहिले. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे बघा. त्या स्ट्रीटपासून लेफ्ट घ्यायचं आहे. लय ऊन लागायला लागलं म्हणून एक लाईम सोडा घेतला असा मस्त. लयच ऊन आहे आता इकडे. मस्त असं उन्हाचं फ्रेश झालं, त्यामुळे थोडा पेलं ती फ्रेशनेस पण थोडी पाहिजे राव. ऊन लय लागते हो, दुसरं काय नाही. ऊन म्हटल्यावर लईच लागते आधीच, त्यामुळे प्यावंच लागतं. हे तर स्ट्रीट शॉपिंग झाली सुरू. तर आपल्याला एक शर्ट आणि टी शर्ट घ्यायचं आहे बरं का. बघू आपण जाताना बघू कसं किती प्राईजमध्ये भेटतं. इथं जर कमीत भेटलं, कारण तिकडं जे वर्कळाला आहे का तिथं लय महाग भेटते. तिथं जर कमीत भेटलं तर घेऊ एखादा मस्त असा टी शर्ट आणि एखादी शॉर्ट. बघा हायवेपासून आहे का ही लय टचेच आहे. हायवे टचेच इथून एंट्री गेट सुरू होते बघा आपले पद्मनाथ स्वामी मंदिराकडे जायला एंट्री. आता इथून बघा तुम्हाला फर्स्ट व्ह्यू दिसत. ऐकलेलं बरोबर आहे मित्रांनो, धोती आणि शर्टलेसच जावं लागतंय आतमध्ये दर्शन घ्यायला मंदिराचं. आजच ऐकले राव हे. चला आपल्याला एक धोती घ्यावं लागणार आहे आता. असं 200-300 रुपयाला मस्त अशी धोती घेऊ. लय दिसत धोतीची फिलिंग येईल जरा वेगळी. असा लुक ठेवावा लागतो जायला. मंदिराचा परिसर काय स्वच्छ आहे राव. किती मेंटेन ठेवलाय, हाय मेंटेन एकदम. काहीच भारी दिसतोय. मस्त असा एकदम पाणी बिणी साईडला. वा 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 वा, एक नंबर. मित्रांनो हे पद्मनाथ स्वामीचे मंदिर आहे का, ते भगवान विष्णूंना डेडिकेटेड केलेलं आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आहे का, हे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे सध्याला तरी. मग आता इथून पुढं काय सांगता यायचं नाही, पण सगळ्यात श्रीमंत आहे. आणि मंदिराचं निर्माण आहे का महाराजा मार्तंडवर्मने केलं बघा. काहीतरी 1733 ह्याचं निर्माण केलेलं आहे, इसवी सनमध्ये बरं का. म्हणजे किती जुनं आहे बघा हे मंदिर. आता ह्याची एंट्री बंद आहे सध्याला तरी. आता एंट्री काहीतरी 4:30 वाजता सुरू होते, म्हणजे 4 वाजता आतमध्ये घ्यायला सुरू करते, तर 4:30च्या पुढं सुरू आहे. काय ह्यूज वाटतंय मंदिर. आणि आतमध्ये मेन म्हणजे कॅमेरा हे कसलंच अलाउड नाही अजिबातच. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणायला गेलं का, भगवान पद्मनाथांना महाराजांनी ना हे अख्खं जे राज्य होतं का त्यांचं सगळं समर्पित केलं होतं ह्या देवासाठी फक्त. म्हणजे किती ऐतिहासिक गोष्ट आहे म्हणायची ही. सगळं देवासाठी समर्पण करणं देवासाठी सोपं नाही ना राव, अख्खं राज्य म्हणजे. मित्रांनो
आणखीन एक माहीत झालं आहे आपल्याला, म्हणजे ते 2011मध्ये बघा इथं सोनं नव्हतं का भेटलं 7 दरवाजातनं, म्हणजे 6 दरवाजे ओपन केलेले होते आणि एक दरवाजा राहिलेला आहे बघा, आणखीन पण ओपन झाला नाही. ते त्याच्यावर शेषनागाचं काहीतरी एक आकार असा हे केलेला आहे, जो कोणी त्या दरवाजाला उघडल का ते डायरेक्ट मरतच आहे जागेवर. आणि इथं सोनं तब्बल किती गवलं असतं, 1 लाख करोड रुपयाचं सोनं गवलं आहे राव. काय श्रीमंत मंदिर आहे हे, त्यामुळंच जगातलं सगळ्यात जास्त श्रीमंत मंदिर ह्याला मानलं गेलेलं आहे. ह्या साईडला म्युझियम आहे, पण फोटो कॅमेरा अलाउड करायला आतमध्ये इंटरेस्ट नाही, त्यामुळं मग जाऊन फायदा नाही. असं बघून पण काय राजवाडा आपण लय वेळेस बघितलेला आहे, त्यामुळे आतमध्ये जाण्याचा उपयोग राहिला नाही. जर कॅमेरा ते यूज करायला घेते तर यूज करून देते तर, पण 500 रुपये तेवढ्यासाठी 500 रुपये द्यायला वरतीत नाही वाटलं मला, त्यामुळं नाही गेलो आतमध्ये. बाहेरूनच आलो विचारून करू. आणि असं बघायचं म्हणलं 100 रुपयाला बघून देतात, पण आपल्याला तुम्हाला पण दाखवायचं आहे ऑडियन्सला, त्यामुळं फायदा नाही म्हणलं त्या गोष्टीचा, त्यामुळे गेलोच नाही. चला आता थोडं खाऊ, कारण भूक लागली. आणखीन लई टाईम आहे, आता 2:30 वाजले तर, म्हणजे 2:45 झाले तर आणखीन बऱ्यापैकी टाईम आहे. तोपर्यंत थोडं जेवण करून घेऊ. आलो आहे आता जेवायला. व्हेज बिर्याणी मागवली. तिथं ऑथेंटिक जेवण होतं पण ते संपलं. मिल्स म्हणून नाव आहे त्याचं बघा, हे बघा हे मिल्स म्हणून जे नाव आहे 120 रुपयाला. ते केळीच्या पानावर ते टाकून जेवायला ऑथेंटिक जेवण होतं, पण काय ते संपले आता. मी तीच मागवलं होतं, काय नशीब आहे म्हणलं खावा पहिल्या वेळेस, पण नाही खायला भेटलं. आणखीन ना 1.5 तास थांबायचे, 1.5 तास आतमध्येच वाट बघतो. मस्त गार वातावरण आहे आतमध्ये. नंतर 4 वाजता ओपन होणार आहे, 4 वाजल्यापासून पुढं. तोपर्यंत 1.5 तास मस्त एका जागेवर बसायचं. आता थोडं एडिटिंग करत बसतो, तोपर्यंत काही ना काही काम चालू राहिलं पाहिजे. सकाळ सकाळ ज्या वेळेस सूर्य उगवतो का, त्या टायमाला हे जे छिद्र दिसतात का, त्याच्यातनं असे उन्हाची किरणं जे आतमध्ये येतात का, त्यासारखं बघायचं ग काहीच नाही. इतकं भारी म्हणतात ना, आता ते आपल्याच्याने नाही बघणं व्हायचं, कारण आता आपण उद्याच्या दिवसच येत. आता इथं उद्याच्याला आपला परतीचा प्रवास सुरू होतोय. आपल्याला काय असं सेट व्हायचं आहे. हे बघा, असं धोते वगैरे घालायचं आणि दर्शनासाठी चालायचं. आणखीन सध्याला तर काही गर्दी नाही. 4 वाजायच्या आसपास गर्दी होईल असं वाटायला लागले. स्त्रियांसाठी साडी आणि पुरुषांसाठी वरचं शर्टलेस आणि धोती हे कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी. चला आता गर्दी वाढणार आहे, आपण लाईनला लागू, नाहीतर परत उशीर झाला की आती होईल. मोबाईल आणि ते इथंच ठेवावं लागते. आता तुम्हाला दर्शन झाल्यावरच भेटतो परत. आपण मस्त व्हिडिओ फोटो काढू जरा चांगले चांगले. चला आता धोती घालतो, धोतीचा लुक दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा घालायला लागलोय, येत तर नाही पण आपलं टायवालासारखं मुडायचं. आता सामान हे जमा करतो आणि डायरेक्ट तुम्हाला मंदिराचं दर्शन वगैरे झाल्यानंतरच भेटतो. चला, चप्पल टाकायची राहिली, चप्पल पण टाकावं लागते. हा झालं मित्रांनो दर्शन. मस्त असं एकदम मस्त दर्शन झालं, पण गर्दी नव्हती काय नव्हती, व्यवस्थितपणे दर्शन झालं. आता चला निघायचं आहे आपल्याला आतमध्ये. राहू सगळं देऊन ते आतलं जेवढं गाभार आहे का देवाचा, सगळा म्हणजे सगळं सोन्याचा आहे सगळा. आणि मूर्ती विष्णूंची आहे का देवाची, ते कमीत कमी 10-15 फुटाच्या तरी आसपास असणार. तेवढा अंदाजे सांगतो मी, परफेक्ट काय माहीत नाही, पण एवढी त्याची असे रुंदी असल्यागत वाटते. म्हणजे असं झोपून आहेत ना ते, एकदम असं झोपायचे आसनमध्ये ते शेषनागावर. पण लय मस्त मंदिर आहे राव, मस्त एकदम परफेक्ट. चला आता दर्शन वगैरे मस्त असं घेतलंय. आउटफिट आपला आहे तो ठेवलाय केलाय. आता चाललोय गोष्ट आपल्या रेल्वे स्टँडकडे. तेच रस्त्याने आपलं सावकाश जायचं आणि नंतर ट्रेन असते अर्धा तासालाच आहे. मी चेक केलं आहे. इथून पुढे आपल्याला वरकाळ्याला जायचं म्हणजे तरी कंटिन्यू ट्रेन आहेत अर्ध्या तासानंतर, एका तासानंतर. त्यामुळे काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. हे म्हणा, पण लय हॅपनिंग मार्केट आहे इथं.
मस्त ब्रासलेट गळ्यातलं ते सगळंच भेटतं इथं. लेडीज शॉप आहे इथं बघा, सगळंच आहे, बऱ्यापैकी भेटतं इथं सामान. म्हणजे आपलं जे फॅशनेबल साठी यूज होतं ते भेटतंय. मस्त जागा, मस्त आहे. पण आता उशीर झालाय आपल्याला, त्यामुळे लवकर जायचंय, नाहीतर आपण आणखीन एक्सप्लोर केलं असतं. जायचं काय ह्या मंदिरात. आता नावच लिहिलंय मल्याळम मध्ये, त्यामुळे काय ओळखू आहे ना कोणचं देव आहे ते. महागणपती. अच्छा, कसं आहे ट्रॅफिक एकदम. नुसतं ट्रॅफिक सिटीच्या ठिकाणी हीच असते, शांतता अजिबातच नाही कुठंच. तिकडून हॉर्न वाजतं, तिकडून हॉर्न वाजतं यायला. गावात बघितलं तर किती शांतता आहे. स्ट्रीट फूडचं दुकानं तर गर्दीच गर्दी असते इथं. इथं मी एक काल खाल्लं बरं का, तुम्हाला सांगतो, ती केळी असते का, केळीला बेसनमध्ये तळून ठेवलं होतं. लईच माघार लागलं, पण खाल्लं तरी पण आता घेतलं होतं. काल खाल्लं होतं, इकडे जटायला गेलं त्यावेळेस. एवढं पण व्यवस्थित नव्हतं, पण आता पैसे दिले ते म्हणून खावं लागलं. आता आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे, सिग्नल लागेल त्यावेळेसच आपल्याला भेटेल रस्ता क्रॉस करायला. नाही तर एवढीच गर्दी इथं मारण्याची. बसलं बघा आता ट्रेनमध्ये, ट्रेनच्या बाहेरचा नजारा घाणेरा ह्या ट्रेन स्टेशनवर, कारण की क्राऊड आहे जास्त. निघाली, पोचन तास 1.5 तासात वर्कलाला. तुला होता वर्काला तर डायरेक्ट भेटू. आता आपल्याला रात्र झाली बघा यायला, 7 वाजले. आता पोचलो 6:30ला, पण आता चालतच आहे आणखीन आपल्या हॉस्टेलच्या दिशेने. हळूहळू चाललो आहे. उशीर झाला यायला, कारण ट्रेन एक सुटली, तोंडा पुढून गेली. मग दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलो, मग त्यामुळे उशीर झाला थोडा. आता टायमाला आपलं पोचायचं, जेवण वगैरे करायचं, थोडं बीचवर टाईम स्पेंड करायचा, आणि नंतर आपल्याला उद्याचा प्रवास रिटर्नचा सुरू करायचा आहे. राव सॅड वाटते, सोडून जाऊ वाटत नाही. केरळ तितकं भारीच आहे. आपण फिक्स, पण पुढच्या वेळेस आणखीन एकदा येणार म्हणजे येणार, हे तर नक्कीच आहे. कारण हे केरळ म्हणजे फिरायच्या बाबतीत तर नावच काढायचं नाही. मस्त आहे हो, दुसरं काय नाही. हे झालं नेचर मस्त आहे. परत बाकीचं आणखीन दुसरं कोणची पण गोष्ट म्हणा, इथं भाषा ही जर आपल्याला समजत नाही ते द्या सोडून विषय, पण कम्युनिकेशन होतं, कच्चं का होईना होतं, पण सगळे काइंड माणसं येतं, दुसरं काय विषय नाही. तसं आपलं दर्शन वगैरे हे व्यवस्थित झालं. मस्त रिच मंदिर आहे राव, जायला पाहिजे एकदा तरी. चला, तुम्ही आल्या कधी केरला तर फिरायला नक्की जावा. आता काय करू आपण, इथून पुढचा व्हिडिओ काय आता टाकत नाही, काय रोजच बीच बघताय तुम्ही, पण बोर झाला असताना आता बीच बघून कमीत कमी 3 व्हिडिओ झाले सलंग बीच दाखवतोय तुम्हाला. त्यामुळे काय आता दाखवण्यात डबल मजा नाही. आता मी जेवण वगैरे करणार आहे मस्त असं, जाताच हॉस्टेलला जायच्या आधी जेवण वगैरे करतो, आणि मला डायरेक्ट आता उद्याच्याला भेटतो. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आता लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बाय बाय.